प्रेक्षकांनो नमस्कार, मी निर्जला. न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत. भंडारा वन विभागाअंतर्गत येणाऱ्या जवाहरनगर, आयुध, निर्माणी आणि बाजूच्या गावांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून दहशत निर्माण करणाऱ्या वाघाला वन विभागाने पकडून अखेर यशस्वीरित्या जेरबंद केले. या यशस्वी मोहिमेमुळे स्थानिक नागरिक, कामगार आणि शेतकऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडलाय. माहितीनुसार भंडारा वन क्षेत्रातील शहापूर बिटातील पेवठा आणि लोहारा या गाव परिसरामध्ये एप्रिल 2026 पासून एका वाघाने धुमाकूळ घातला होता. दरम्यान वाघाने पाळीव जनावरे ठार केली होती. सततच्या या वाघाच्या होणाऱ्या हल्ल्यामुळे जवाहरनगर, आयुध, निर्माणी वसाहत आणि परिसरातील गावांमधील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. सदर परिस्थितीची गंभीर दखल घेत भंडारा वन विभागाने वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी व हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी परिसरात ट्रॅप कॅमेरे, ड्रोन शूटिंग यासह पायी गस्त आणि RRT टीम तैनात केली होती. दरम्यान 14 जुलै 2026 रोजी संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास सदर वाघ जवाहरनगर वसाहत परिसरात वावरताना आढळून आला. वाघाचे अस्तित्व दिसताच सहाय्यक वनसंरक्षक सचिन निलक, वनपरिक्षेत्र अधिकारी विलास बेलखोडे, पशुवैद्यकीय अधिकारी विठ्ठल हाटवार, RRT टीम आणि वनकर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचले. तसेच आयुध निर्माणीचे उपमहाप्रबंधक व इतर वरिष्ठ अधिकारीही सुद्धा घटनास्थळी उपस्थित होते. यावेळी वन विभागाच्या पथकाने वाघाला गुंगीचे इंजेक्शन मारून सुरक्षितपणे ताब्यात घेतले आणि त्यानंतर आवश्यक कायदेशीर व वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण करून 15 जुलै 2026 च्या मध्यरात्रीनंतर वाघाला सुरक्षितपणे निसर्गाच्या सानिध्यात मुक्त करण्यात आले. ही संपूर्ण मोहीम भंडारा वन विभागाचे उप वनसंरक्षक योगेंद्र सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पाडण्यात आली. परिसरात वन्य प्राण्यांमुळे कोणतीही अडचण किंवा अनुचित घटना घडल्यास नागरिकांनी तात्काळ वन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी विलास बेलखोडे यांनी केले आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.